नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 10 एप्रिलला आहे स्वामी प्रकट दिन. तर स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी भक्तांनी संकल्पयुक्त सेवेला सुरुवात ही केलेली आहे. तर बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केलेली असेल, तसेच ज्यांची इच्छा आहे स्वामी सेवेत येण्याची पण मार्ग सापडत नसेल, तर त्यांनी काय करावं? त्यासोबतच जे स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करत असेल, तर त्यांनी काही नियम हे पाळायला पाहिजे. कोणते नियम पाळायचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासोबतच हे नियम जो भक्त पाळतो तर त्यालाच या पारायणाचे फळ मिळते. तर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करताना, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर स्वामी चरित्रामध्ये अनेक चमत्कारिक प्रसंग बघायला मिळतात. तर श्री स्वामी चरित्र सारामृताची तुम्हाला जर संकल्पित सेवा करायची असेल, तर त्यासाठी एक महत्त्वाचा असा नियम पाळायचा आहे की ज्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळेल. तर ज्यांना स्वामी सेवेत यायचं आहे, जे नवीन सेवेकरी आहे, तर त्यांनी स्वामी प्रकट दिनाचं औचित्य साधून नित्यसेवेला सुरुवात करावी. तर स्वामींच्या सेवेत लगेच येता येत नाही, तर खूप कठोर सेवा करूनच आपल्याला त्याचे अनुभव येतात. तर महाराजांची सेवा कोणतीही व्यर्थ जात नाही. फक्त सेवा करताना सेवा ही श्रद्धेने आणि मनोभावे करावी. नक्कीच त्याचे फळ हे आपल्याला मिळते. तर तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. तर हा फोटो किंवा मूर्ती तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात महाराजांचा फोटो स्थापन करू शकता. तर फोटोची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महाराजांचा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आणायचा आहे. तर हा तुम्हाला कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळेल. तर नवीन सेवेकरी असाल तर सेवेची सुरुवात ही नित्यसेवेपासूनच करावी. तर या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर ज्यावेळी संकल्पयुक्त पारायण करतो तेव्हा ते पूर्ण अध्याय म्हणजेच 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे आहेत. तसेच रोज नित्यसेवा करताना नवीन सेवकरांनी रोज 3 अध्यायाचे पठण करायचे आहे. तर रोज 3 अध्याय वाचल्यानंतर 7 दिवसांमध्ये एक पारायण हे पूर्ण होतं आणि 3 अध्यायासोबत रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा आहे. तर या मंत्राने सुद्धा अनेकांचे जीवन तारून निघतं. तर इतकं प्रभावी असा हा मंत्र आहे. तर अनेक भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. तर ज्यांना काहीच करायला जमत नाही, तर त्यांनी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करा. तर अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे. तर स्वामींच्या नामस्मरणात इतकी प्रचंड ताकद आहे की घरातील एक जरी व्यक्ती नामस्मरण करणारी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीच्या नामस्मरणाने घरातील इतर सदस्य तारले जातात. तसेच ज्यावेळी आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे संकल्पयुक्त पारायण करतो, त्यावेळी घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. जर तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या असेल, घरात पैसा टिकत नाही, पैसा येतो पण तो टिकत नाही, तो लगेच आलेला पैसा लगेच निघून जातो. तर असं सोबतच एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, पती पत्नीमध्ये भांडण होत असतील, घरात एकोपा नसेल, आई मुलाचं पटत नसेल किंवा वडिलांचं आणि मुलांचं पटत नसेल, भावाभावाचं पटत नसेल, तर हे सर्व दोष, नकारात्मकता ही सर्व या ग्रंथाच्या पारायणामुळे नष्ट होते आणि तुमच्या घरावर स्वामींची कृपाछत्र लाभते. तर स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्हाला संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करायचे असेल, तर तुम्हाला संकल्प करून या सेवेला सुरुवात तुम्ही करू शकता. तर याचे तुम्ही 21 किंवा 108 पारायणही करू शकता आणि संकल्प करून सेवा करत असाल तर काही नियमांचेही आपल्याला यामध्ये पालन करायचे आहे. तर जेव्हा तुम्ही 9 किंवा 11 गुरुवार करत असतात, तेव्हा फक्त गुरुवारी काही नियमांचे पालन करायचे आहे आणि तुम्ही जर 21 किंवा 11 दिवस वाचन करणार असाल, तर काही महत्त्वाच्या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे. तर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि नित्यसेवेत हे नियम पाळण्याची गरज नाही. त्यानंतर परअन्नही आपल्याला वर्ज्य करायचे आहे. परअन्न खायचे नाही. परअन्न जर घेतले तर तुम्ही जी सेवा करतात तर त्या समोरच्या व्यक्तीला त्याचे फळ मिळत असते. त्यामुळे या सेवा करताना आपल्याला परअन्न खायचे नाही. नित्यसेवेमध्ये रोजचे तुम्ही जे 3 अध्याय वाचतात, तर त्यामध्ये तुम्ही खाल्लं तरीही चालेल, पण संकल्पयुक्त जेव्हा सेवा करतात तर त्या सेवेमध्ये तुम्हाला परअन्न हे टाळायचे आहे. तसेच हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. तर मांसाहारही आपल्याला या सेवेमध्ये टाळायचा आहे. तर संकल्पयुक्त पारायण करताना तुम्हाला या नियमांचे पालन करणे खूप गरजेचं आहे. तर मांसाहार वर्ज्य करायचा आहे, त्यासोबतच ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि त्यासोबतच परअन्नही टाळायचे आहे. तरी संकल्पयुक्त पारायण करताना या 3 नियमांचे पालन अवश्य करायचे आहे.
त्यासोबतच ही सेवा अगदी कोणीही करू शकतं. तसेच ही सेवा करताना सुतक आला तर तुम्ही जितक्या दिवस सुतक तुम्ही पाळणार आहात तर तितक्या दिवस सेवा स्किप करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सेवा परत सुरू करू शकता. त्यासोबतच मासिक धर्म असेल तर तेव्हाही 5 दिवस सेवा स्किप करायची आहे आणि त्यानंतर सेवा परत सुरू करू शकता. तर जे नवीन सेवेकरी आहे आणि त्यांना स्वामी सेवेमध्ये यायचं आहे, स्वामी सेवा सुरू करायची आहे, तर त्यांनी या स्वामी प्रकट दिनानिमित्त अवश्य ही सेवा सुरू करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय तुम्ही वाचायला सुरू करू शकता. तर अवश्य तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. त्यासोबत ज्यांना संकल्पयुक्त पारायण करायचं आहे तर त्यांनी या काही नियमांचे पालनही करायला पाहिजे. तर अवश्य तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.